नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पीक विमा योजनेतून पहिली भरपाई ही जाहीर झाली आणि 31 जिल्ह्यांना मदत मिळणार आहे म्हणून. परंतु त्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव हे नव्हते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण ही जी काही लोकाशा न्यूजपेपरमधील अपडेट आहे पेपरमधील ती बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेड्यात काढले. पीक विम्यातून बीड जिल्हा अखेर वगळलाच. विम्यापोटी हेक्टरी 17,500 रुपये देऊ म्हणणाऱ्या महायुती सरकारचा बुरखा टराटरा फाटला. गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या अनुषंगानेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार पीक विमा मिळवून देईल अशी अपेक्षा होती. मात्र राज्याच्या सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः वेड्यात काढले आहे. कारण पहिल्या टप्प्यात खरीप 2025च्या विम्यापोटी 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,219 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मात्र बीड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. विम्यापोटी हेक्टरी 17,500 रुपये देऊ म्हणणाऱ्या महायुती सरकारचा बुरखा टराटरा फाटला आहे. विशेष म्हणजे या वर्षभरात बीड जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या या विम्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून एक प्रकारे घातच केला आहे. 98 लाख हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल 98,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यावेळी प्रति हेक्टर 17,500 रुपये पर्यंत मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारची ही घोषणा बीड जिल्ह्यासाठी अक्षरशः फोलच ठरली आहे. पीक कापणी प्रयोगातून केला घात. गतवर्षीची पीक विमा योजनेतून दिली जाणारी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील उत्पादनाची सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. याच पीक कापणी प्रयोगातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अक्षरशः घातच केला आहे. शेतकरी संघटनांचाही प्रभाव सरकारवर पडेन. जिल्ह्यातील शेतकऱ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. अशाच परिस्थितीत शेतकरी संघटनाचाही प्रभाव हवा तसा सरकारवर पडत नाही. त्यामुळे सरकार बोगस घोषणा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. म्हणे बीड जिल्ह्याला 2 वर्षानंतर विमा मिळणार. खरीप 2025च्या विम्यातून बीड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे अशी माहिती पुण्याच्या कृषी आयुक्तालयातून मिळत आहे. मागच्या 2-3 वर्षात बीड जिल्ह्याला विम्यापोटी मोठी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे 2025मधील खरीपाचा विमा मंजूर करण्यात आलेला नाही. येणाऱ्या 2 वर्षानंतर बीड जिल्ह्याला विमा मिळेल अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयाकडून मिळत आहे. राजकारण्यांनी शेतकऱ्यांचे केले खेळणे. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम सुटावे असे कोणत्याच पुढाऱ्याला वाटत नाही. कारण शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर राजकारण्यांचे राजकारण अवलंबून असते. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर आपले राजकारण चालायचे तरी कसे, हा प्रश्न प्रत्येक राजकारण्यासमोर उभा राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राजकारण्यांनी एक प्रकारे खेळणेच केले असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या खरीप विम्याची बाजू सरकार दरबारी लावून धरली नाही. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याला मिळणार पीक विमा? खरीप 2025चा सर्वाधिक विमा नांदेडला मिळाला आहे. त्यानंतर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.